महागाईच्या आगीमध्ये गॅस दरवाढीचं तेल. घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागला. मुंबईमध्ये 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी मोजावे लागणार 942 रुपये. गृहिणींचं किचन बजेट कोलमडणार. खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदावर देऊ नका अन्यथा कारवाई. FSSAIचे विक्रेत्यांना इशारा. फूड ग्रेड पॅकेजिंगचा वापर करण्याचे निर्देश. मान्सूनची राज्यामध्ये वेगवान आगेकूच. तळ कोकणातून 12 तासात मोसमी वाऱ्यासह कोल्हापूरपर्यंत मजल. पुढील 3 ते 4 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचण्याचा अंदाज. MPSC गुणवंतांसाठी शासनाचा निपुण सेतू उपक्रम. अंतिम निवडीपासून वंचित राहिलेल्या गुणवंत उमेदवारांचा डेटा पोर्टलवर उपलब्ध होणार. शासकीय महामंडळांना कुशल मनुष्यबळ मिळणार. राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय लवकरच होईल. राज्यसभेच्या जागेसंदर्भात सुनेत्रा पवारांचं विधान. तर राज्यसभेसाठी छगन भुजबळ आणि मंत्रिपदासाठी समीर भुजबळांची वर्णी लागण्याची शक्यता. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं भाजपची साथ सोडल्यास सोबत येण्याचा विचार करू. राष्ट्रवादी विलिनीकरणावर रोहित पवार यांचं पुन्हा एकदा भाष्य. तरुणांना कॉक्रोच म्हणून हिणवणं योग्य नाही. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर उद्धव ठाकरेंची भूमिका. तर कॉक्रोच पार्टीचे आंदोलक संविधान विरोधी असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. नवी मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमावरून मानापमान नाट्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कार्यक्रमाचं निमंत्रणच दिलं नाही. अदानीच्या कंपनीवर दुजाभाव केल्याचा आरोप. प्रत्येक कार्यकर्त्याची निवडणूक लढण्याची इच्छा असते. नाशिक जळगावच्या तिढ्यावर लवकरच तोडगा निघेल. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं विधान. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी आज मतदान. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यात विविध मतदान केंद्रांवर होणार मतदान. तर सोमवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार.